काळ बदलला, स्त्रीचं रूपही बदलत गेलं. तरीही स्त्री आदिमाता आदिशक्तीचं रूप होती, आजही आहे आणि यापुढेही राहणार, हे त्रिकालाबाधित सत्य नाकारता येणार नाही. अशाच काही आधुनिक स्त्रियांची रूपं. 20-21 वर्षांची राखी. स्नेहाकडं पोळ्या करायला येणारी मुलगी. नाही म्हणाला या गोष्टीला आता 13-14 वर्ष झाली. पोळ्याही करता येत नव्हत्या तिला, पण गरजू होती. स्नेहानं तिला शिकवण्याची तयारी दाखवली आणि तिनं शिकण्याची. तिचं लग्न झालं होतं. सासरी तिचा खूप छळ होत होता. नवरा मारायचा. अशातच तिला दिवसही गेले होते. बाळंतपणासाठी ती माहेरी आली. तिला मुलगी झाली. सासरचं कुणीच तिला भेटायला सुद्धा आलं नव्हतं. नवऱ्यानं तिला नेण्यास नकार दिला. आई भावाबरोबर ती राहू लागली. पुढे स्नेहाच्या ओळखीनं राखीनं स्वतःच्या मुलीला शाळेतही प्रवेश घेतला. नवऱ्यानं सोडल्याचं दुःख तिच्या वागण्यातही नव्हतं की तिनं कधी विषयही काढला नाही. आणि अचानक एक दिवस स्नेहाला न सांगता तिचं कामही सोडून दिलं. तिशीच्या घरातली अंजू. तिला स्वतःचं असं कुणीच नव्हतं. शेजारील गीताच्या मुलीला सांभाळायला यायची. लग्न होऊन 1.5 वर्ष झालं होतं. नवऱ्याला काही कामधंदा नव्हता. दारू प्यायचा, अंजूला मारायचा, असं गीताला बाहेरून समजलं होतं. पण अंजूच्या वागण्या बोलण्यात हा विषयही कधी तिनं काढला नाही. अशातच एक दिवस तिच्या नवऱ्याचा अपघात झाला. सरकारी दवाखान्यात त्याला ॲडमिट केलं. अंजू दिवस रात्र नवऱ्याची सेवा करत होती, परंतु त्याची तब्येत जास्त बिघडली. त्यातच त्याचं निधन झालं. त्याचे दिवस कार्य होईपर्यंत ती सासरी होती. नंतर तिच्या काकांनी तिला त्यांच्याकडे आणलं. आता झालं असं की सासरच्यांनी पाठ फिरवली. एवढं होऊनही अंजूचं वागणं बोलणं पूर्वीसारखं नॉर्मल. 35 वर्षांची मधू. 2 मुलांची आई. धुणी भांडी केरलादी करणारी. कायम हसतमुख. नवरा कंपनीत कामाला. दोघांचा सुखाचा संसार चालू होता. मात्र एक दिवस नवऱ्यानं कंपनी बंद होणार असं मधूला सांगितलं. आता कसं होणार याचा नुसता विचार मधू करत बसली नाही, तर त्या दोघांनी रिक्षा घेतली. राखी, अंजू आणि मधू या आजच्या तरुण पिढीच्या प्रातिनिधिक स्त्रिया. जेमतेम 8वी-9वी पर्यंत शिकलेल्या. घरचं वातावरण तसं अशिक्षित म्हटलं तरी चालेल. राहायला भाड्याचं घर आणि बेताची आर्थिक परिस्थिती. नवऱ्यानं सोडून दिलं, नवरा गेला, नवऱ्याची नोकरी गेली, या सर्व गोष्टींकडे तटस्थपणे बघणाऱ्या आणि वाटेला आलेलं आयुष्य सहजपणे स्वीकारणाऱ्या. इतका सहज स्वीकार कसा बरं जमतो यांना? आपल्या मुलीचा चांगल्या शाळेतला प्रवेश, स्वयंपाकातलं काहीच येत नसताना स्नेहानं शिकवलेलं राखी सहज विसरते. नवरा असताना अंजू कधीतरी त्याच्याविषयी बोलायची, पण आता नवरा गेल्यावर मात्र एक शब्दही ती त्याच्याविषयी तसेच सासरच्यांविषयी किमान रागही व्यक्त करत नाही. एवढा ॲक्सेप्टन्स की ही पिढी भावना शून्य आहे. या तिघींनी लहानपणापासून घरात तसेच आजूबाजूला पाहिला आहे तो जगण्यासाठीचा संघर्ष. हे असंच असतं हे त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे. उद्याचा फार विचार नाही, भूतकाळात रमणं नाही, वर्तमान काळ मात्र छान जगायचा, हे तत्वज्ञान न शिकता कुठून बरं आलं? खरं आहे, परिस्थिती माणसाला सर्व शिकवत असते. या उलट पांढरपेशा सुशिक्षित सधन सुखवस्तू कुटुंबात जन्मलेली तरुणाई खरा संघर्ष काय असतो हेच त्यांना माहीत नसतं. मग छोट्या प्रसंगांना सुद्धा सामोरं जाताना वैफल्यग्रस्त होतात, व्यसनाधीन होतात, आत्महत्येसारखे विचार यांच्या मनात डोकावतात. काय आजची शिक्षण पद्धती जीवन कसं जगावं याचं शिक्षण द्यायला कुठं कमी पडत आहे का? या तिघींपाडकडे पाहिलं की मला पुरुषांपेक्षा स्त्री जास्त कणखर वाटते. कितीही जीवघेणे प्रसंग पेलून नेण्याची ताकद असते तिच्यात.
दडपण आलं म्हणून स्त्री कधीच व्यसनाधीन होत नाही. सगळं दुःख पचवून चेहरा हसत ठेवण्याचं सामर्थ्य असतं तिच्यात. म्हणूनच ती दुर्गा असते.